हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. दुपारी 12 वाजेनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 34 मिनिटांनंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वरियान योग आहे. सकाळी 10 वाजून 14 मिनिटांनंतर परी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 12 वाजेनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 11 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना ही साडेसाती त्रासदायक ठरत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची स्थिती जाणून घ्यावी. जर शुभ स्थितीत शनिदेव असेल तर आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही. पण शनिदेव अशुभ स्थितीत असेल तर मात्र त्याची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहे. वक्री ग्रहांमध्ये सध्या गुरु हा वक्री होत आहे 11 नोव्हेंबर पासून. हे तीनही ग्रह आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञेय प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे भानुवासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे वर्यान योगे पौकर्णे अष्टमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात दुरित क्षय द्वारासी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 43 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया आता. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28-29 जानेवारी, दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 जानेवारी, दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 जानेवारी, दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28-29 जानेवारी, दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28 जानेवारी, दिनांक 1, 5, 8, 10 आणि 11. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, या मधल्या काळामध्ये शुक्राचा अस्त असल्यामुळे शुक्र ग्रह हा या विधींचा कारक ग्रह आहे. मित्रांनो, त्यामुळे मुहूर्त नाहीत. मित्रांनो
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दुर्गाष्टमी आहे मित्रांनो. या व्रताचे आचरण आपण दर मासाला करत असाल तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि सायंकाळी दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन दुर्गा मातेची आपल्याला विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे मित्रांनो. जर अभिषेकाची वेळ आपल्याला साधता आली तर आपण अवश्य मंदिरामध्ये हजर राहावे मित्रांनो. त्यानंतर घरी येऊन आपण उपवास सोडू शकता. आपल्याला दानधर्म करण्याची जर वेळ आली किंवा प्रसंग संधी साधून आली तर आपण ती सोडायची नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. शाकंभरी देवी उत्सवारंभाला सुरुवात होत आहे. या नवमीपासून या अ, देवीच्या उत्सवाला सुरुवात होते ते पौर्णिमेला याची समाप्ती होत असते मित्रांनो. शाकंभरी देवी म्हटलं की आपण आपल्या कुळदेवीचीच आपल्याला आठवण झाली पाहिजे आणि आपल्या कुळदेवीची आपण रोज जर अभिषेकयुक्त सेवा करत असाल तर यापेक्षा वेगळी सेवा आपल्याला करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. कारण तिचा मंत्र जप देखील आपण रोज करत आहात. फक्त पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शक्य तेवढ्या भाज्यांची व फळांचे नैवेद्य तयार करून आपल्याला या देवीला दाखवायचे आहे मित्रांनो. पारायण करण्यामध्ये काही तसा अर्थ नाही मित्रांनो. मंत्र जपाला जास्त महत्त्व द्या. नवमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी व्यक्ती आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर दुपारी 12 वाजेनंतर हजर आहे, त्याआधी नाही. म्हणजे अष्टमीला अग्नी पृथ्वीवर हजर नाही, नवमीला आहे. तर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतरच आपण करू शकता. तोपर्यंत आपण रेग्युलर जी आहेत ती करू शकता मित्रांनो. आणि नवीन सुरू केलेले होम यज्ञ या कर्मकांड हे आपण पुढे जाऊन बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणं, त्यामुळे आपण कृपया या दीड तासाच्या काळामध्ये महत्त्वाची किंवा विशेष अशी कामे करू नका. जी रेग्युलर आहेत तीच करा, अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागू शकते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.